पहिला बॉल प्रगती पथावरती रोहिंजनचा प्रणव पाटील, सायकरेनला किरवलीचा मंगेश पाटील. मॅचचा सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर, थोडासा पुढे टाकला होता, बॅटला घेऊन गेले परंतु संपर्क नाही. बॉल डॉट आलेला आहे. सुरुवात चांगली केली रोहिंजनचे प्रणव पाटील यांनी गोलंदाजी करताना. पहिलाच बॉल डॉट टाकलेला आहे. टॉस जिंकला होता टीम स्वर्गीय भास्कर तथा स्मृती म्हणजे जयदुर्गा रोहिंजन या टीमने आणि निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करतोय. पायांचा वापर, परंतु इथे फटक्यामधली लांबी कमी पडली होती. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सहजरित्या आले होते परंतु हा बॉल काय त्यांच्या हातामध्ये विसावू शकलेला नाहीये. जीवनदान मिळतंय. नशीब आज बलवत्तर आहे असे म्हणतात. क्रिकेटीचं गेम ऑफ अ स्टार आणि आज त्यांचे स्टार चांगले आहेत. बॅटिंगमध्ये मैदानाच्या आतमध्ये मंगेश पाटील यांना मिळालेलं आहे जीवनदान. या प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. माणसाला ठेच ही पर्वताने नाहीतर छोट्या दगडानेच लागते. ओ, टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेक केलाय. कमी गतीचा बॉल, दुहेरी मिश्रण. एक काळ होता की फक्त तुम्ही स्टंप टू स्टंप गोलंदाजी करायचा परंतु काळ बदललेला आहे. एकाच बॉल मध्ये दोन व्हेरिएशन, कमी गतीचा बॉल आणि तो ऑफ ब्रेक. चांगली गोलंदाजी प्रणव पाटील. यावेळेला ऑन साईडला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत परंतु अखेरकार बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. या डावातला पहिला चौकार. एका बाजूला आपण चर्चा करतो की चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, एफर्ट्स तिथे दाखवले परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे. बॉलर पुन्हा तयार प्रणव पाटील. काही बॉल चांगले, काही बॉल मागडे आणि बॅटिंगमध्ये तुर्ब्याचे स्वप्नील मोकाशी. पायांचा वापर केलाय, मिस हिट आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि हाई झेल निसटलेला. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच, पकडा कॅच जिंका मॅच. आणि या चुका टाळाव्या लागतील. आयुष्यामध्ये चुका या ज्या आहेत ना या पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील. या चुका सुधरवाव्या लागतील क्योंकि जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. बॉलर तयार प्रणव पाटील. याही वेळेला पायांचा वापर केला परंतु चांगलं वाचन केलेलं आहे प्रणव पाटील यांनी. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना टीम नरेश शेठ मात्र 11 खुटार या टीमने बनवलेले आहेत धावा 7 बिनगडी बाद. एका बाजूला संघाला 2 संध्या या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या होत्या प्रणव पाटील यांनी परंतु संघाला त्या संधीचं सोनं करता आलं नाही. या कॅचेस फार महत्वाच्या आहेत. तुम्हाला कॅचेस घ्याव्या लागतात आणि या कॅचेस पकडाव्या लागतील. चला थोडीशी आपण घाई करूया आणि खेळाला आपण थोडंसं देऊया स्पीडअप. दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालेलं आहे. या जीवनदानाचा आता उपद्रव काय पाहायला मिळेल याच्या आता येणारी वेळ आपल्याला सांगेल. त्याचबरोबर एका स्कूटीची चावी मिळालेली आहे. जर कोणाची असेल तर ते आपण ओळख पटवून घेऊन जा. कॉमेंट्री बॉक्समधून याच्या पण नोंद घ्या. नक्कीच नक्कीच. ज्या कोणत्या चालक मालकाची ती चावी असेल तर त्याने ती घेऊन जायची आहे. तर एका बाजूला आपण पाहतोय याच ग्राउंडवरती खेळणारा लोकल बॉय श्रवण म्हात्रे, श्रवण गोवर्धन म्हात्रे. उत्तम खेळ सध्या तो करतोय आणि त्याच्यासाठी विकेट हॅट्रिकला 3000 रुपये आमचे संदेश शेठ शांताराम म्हात्रे यांच्या माध्यमातून लावण्यात आले. त्या अगोदर देखील त्यांचं ATM खुलं झालं होतं. काही पारितोषिकं श्रवणनं कमावली आहे परंतु एका बाजूला अर्धशतकासाठी 11,000 लावले होते आणि आता विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपये श्रवणवरती दाखवण्यात येणारे हे प्रेम संदेश शांताराम म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ही कौतुकाची थाप आता या खेळाडूवरती ठेवलेली आहे. श्रवण म्हात्रे यांच्यावरती आता गोलंदाजी मार्गवरती प्रतीक पाटील. सिद्धी करवले गावचे खेळाडू ओव्हर नंबर 2 साठी आणि बॅटिंगमध्ये स्ट्रायकर एंडला कोण तयार होते तर स्ट्रायकर एंडला मंगेश पाटील ज्यांना जीवनदान मिळालेलं आहे. बॅटिंगमध्ये तयार होतील किरवली गावचे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. एका बाजूला कॅप्टन आहेत गोलंदाजी मार्गवरती. बॅटिंगसाठी कॅप्टन तयार मंगेश पाटील. ओहो, यष्ट्यांच्या बाजूने हा बॉल फुंकर मारत यष्टी रक्षकाच्या दिशेने बॉल डॉट. धावा त्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. अगदी फार जवळून हा बॉल आलेला आहे. चांगला बॉल, सुरुवात चांगली केलेली ओव्हर नंबर 2 ची. कौतुक करावं लागेल. म्हणजे ओव्हर नंबर 1 आणि ओव्हर नंबर 2 सुरुवात जर आपण पाहिली ना तर ती डॉट बॉलने केलेली आहे दोन्ही गोलंदाजांनी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीये त्याच्यामुळे आता धावा कोटाव्या लागतील. गिअर बदलावा लागेल, पॉवर प्ले तोडावा लागेल आणि ती क्षमता आहे. स्ट्रायकर एंडला मंगेश पाटील तयार. बॉल क्रमांक 2 या षटकातला तुम्ही पाहताय 16 गाव प्रीमियर लीगचा एक दैदिप्यमान थरार. आजची 3री रात्र.
समोर खेळलाय बॉल, लॉंग ऑफला निघालाय, क्षेत्ररक्षक येतील का, बॉल अडवतील का, नाही, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान आणि बॅटिंग करताना फलंदाज मंगेश पाटील यांचा टीम साठी होता 6चा लगान षटकार. चांगला फटका आणि बॉल पाठवला लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. चेक. दरम्यान आपण पाहतोय ज्यांची नुकतीच उपस्थिती मंचावरती आपण पाहतोय, एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे, आमचे सज्जन शेठ गायकर उद्योजक, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचा धनादेश अर्थात 5,000 रुपयाचं डोनेशन आलंय. त्याबद्दल जरूर आमच्या संपूर्ण आयोजनकर्त्यांच्या वतीनं त्यांचं मी लाख लाख आभार व्यक्त करतोय. ह्या अगोदर देखील एक चित्रफित दाखवण्यात आली होती स्क्रीनवरती, 9व्या दे प्लॉट जे आपण पाहतोय. आणि जरूर त्या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय आमचे सज्जन शेठ गायकर आपल्याला पाहायला मिळतात. समवेत त्यांची संपूर्ण टीम्स, ह्या सर्वांचंच या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. निश्चित आता या बॉलची पडताळणी केली जाते, ज्या प्रकारचा स्ट्रोक खेळलेला आहे, 4 आहेत की 6 आहेत, आता फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ते पाहिलं जात आहे. चला, पंचांचा निर्णय असेल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. पंचांना विनंती की जो आपला निर्णय आहे तोच या ठिकाणी द्या. आणि हो, पंचांनी सांगितले की हा षटकार आहे. बॉलर तयार, प्रतीक पाटील. यावेळेला शफल झाली आणि त्यानंतर बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि मैदानाच्या आतमध्ये मंगेश पाटील यांचा फटका आहे, नातखुळा, बॉल सीमारेषा पार, षटकार. काय फटका खेळलाय, एका वेगळ्या धाडणीचा फटका, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर केलं आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा आहे तो उपद्रव मंगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. हाई बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, विजयसारखी लखलखणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये किरवली गावचे मंगेश पाटील करतायत. हाई बॉल सीमारेषा पार, 3 इन अ रो, 3 बॉल 3 षटकार. लागोपाठ केलेले 3 धमाके, काय बॅटिंग केली आहे, हीच त्यांच्या बॅटिंगची लकब आहे. सुरुवातीला झेल सुटला आणि त्या झेलचा हा आहे उपद्रव. म्हणजे एखादा झेल मॅच मध्ये काय करू शकतो याचं उदाहरण दाखवले मैदानाच्या आतमध्ये मंगेश पाटील यांनी. काय बॅटिंग केली आहे, धूम धडाका लावलाय मोठ्या फटक्यांचा. धावसंख्येचा वेग प्रचंड वाढलेला आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. आणि 25 या आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय आहे तर 25 जून 1983 भारतीय टीमने वहिला विश्व वर्ल्ड कप जिंकला होता. धावसंख्या 25, 25 धावा बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना नरेश शेठ म्हात्रे 11 खुटारी या टीमची सुरुवात थोडीशी डगमगच झाली होती, परंतु त्यानंतर काय लावलाय मोठ्या फटक्यांचा धूमधडाका. फटक्यांचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये शिंपलंय. खेळाडूचं नाव आहे मंगेश पाटील, परंतु एका बाजूला प्रतीक पाटील यांना कमबॅक करावं लागेल. गुणवत्ता आहे. याही बॉलवरती प्रहार, परंतु खेळाडू बॉलच्या खाली. हो, आणखीन एक झेल निसटलेला आहे. रनआउट करण्याची संधी होती का, फेक केली, परंतु 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. थोड्या वेळासाठी आशा पल्लवी झाल्या होत्या स्वर्गीय भास्कर दादा स्मृती जय दुर्गा रोहिंग्यांच्या, परंतु त्याच आशा निराशेमध्ये बदललेल्या आहेत. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. या कॅचेस महत्वाच्या आहेत. एखादी कॅच मॅचला कलाटणी देऊ शकते आणि हे दुसऱ्यांदा जीवनदान मिळते मंगेश पाटील यांना. धावसंख्या 27. निकेश म्हात्रे यांच्या वतीने मंगेश पाटील यांच्या खेळासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा होते. आम्ही त्यांचे आभारी आहोत. खेळ चांगला केलाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या पाठीवरती ठेवलेली कौतुकाची ताप. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 28, 28 धावा बिनगडी बाद. नरेश शेठ म्हात्रे सध्याच्या घडीला आता गोलंदाजी ट्रॅकवरती श्रवण म्हात्रे येत असताना त्याच्यासाठी कॅश प्राईज आपण पाहतोय. प्रत्येक विकेटला जयदा शेठ म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये
हॅट्रिक कोणतीही केली, विकेट हॅट्रिक किंवा बॅटिंगला आल्यानंतर सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार, तर त्यासाठी 5,000 रुपये. आणि एका बाजूला आमचे संदेश शेट शांताराम म्हात्रे यांच्याकडनं जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली श्रवणनं, तर त्याच्यासाठी देखील 3,000 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 8,000 रुपये जिंकू शकतो. लोकल बॉय आहे आणि या क्रीडांगणावरती त्याचा खेळ देखील अतिशय दमदार मागच्या मॅचेसमध्ये आपण पाहिला आहे. आता गोलंदाजी मार्गवरती फिरकी गोलंदाज श्रवण म्हात्रे ओव्हर नंबर 3 साठी येत आहेत. ही त्यांची खासियत आहे, ही त्यांच्या गोलंदाजीमधली लकब आहे. पहिलाच बॉल लेग ब्रेक केलाय. बॉलवरतून ज्या प्रकारे हा खेळाडू बोटं फिरवतो ना, पाहण्यासारखी आहेत. फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. या गोलंदाजाकडे भिन्नता आहे, मिश्रण आहे. आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे काय बॉल टाकलाय. पहिला बॉल अप्रतिम टाकलेला आहे, बांधून ठेवलंय. ज्यांनी आक्रमण केलं होतं मंगेश पाटील यांना बांधून ठेवलंय. हॅट्रिक विकेटसाठी 8,000 रुपयाचा पुरस्कार लागलेला आहे श्रवण म्हात्रे यांच्यावरती. पहिला बॉल डॉट टाकलाय समोर. किरवलीचे मंगेश पाटील 22 वरती बॅटिंग करतायत. लोअर फुल टॉस बॉल मेजवानीवरती मारलाय ताव. नाहीये कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे बॉल अडवण्याचा वाव. बॉल सीमारेषा पार, षटकार. ओहो, ही फिरकीची जादू आहे. आता पाठीमागे टपला यष्टीरक्षक उदयन्या तुझा डाव. या साऱ्यांना चकवशील तर मेल तुझला धाव. रेफर केले तिसऱ्या पंचाकडे. आता तिसरे पंच पाहणी करतील की ज्या प्रकारे हा बॉल टाकलेला आहे त्या बॉलवरती फलंदाज स्टंपिंग आउट आहेत का. विकेट किपिंग चांगलं तुम्हाला पाहायला मिळते. यष्टीरक्षण पदलादित्याचा वापर करत पुढे गेले. आता फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून पाहिलं जाईल की बॅट्समन आउट आहेत की नॉट आउट. तिसरे पंच यांना विनंती करूया की आपण पाणी करा. निर्णय प्रलंबित आहे, पेंडिंग आहे. प्रत्यक्षतः या बॉलची पडताळणी केली जाते. श्रवण म्हात्रे यांचा जबरदस्त बॉल होता. लेग ब्रेक अप्रतिम केला. लेग ब्रेक म्हटलं की शेन वॉर्न यांची आपण अनेकदा चर्चा करत आलेलो आहोत. आणि इथे पहा, लेग ब्रेकचा मारा जबरदस्त होता. निर्णय पेंडिंग आहे. तिसरे पंच पाहणी करतात की प्रत्यक्ष त्या बॉलच्या पाठीमागे काय घडलेलं आहे. बॅट्समन सेफ आहेत की आउट. स्ट्रोक ज्या प्रकारे खेळला आणि पुन्हा माघारी बॅटला घेऊन आले. तिसरे पंच त्या ठिकाणी पाहणी करतायत. तुम्ही पाहताय 16 गाव प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य पर्व. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आता या बॉलची पडताळणी सुरू आहे. प्रत्येक अँगलने आता पाहिलं जातं की बॅट्समन सेफ आहे की आउट, कारण दोन्ही संघांसाठी महत्वाची विकेट आहे. आणि बॅट्समन नॉट आउट. महत्वाची विकेट होती. पाठीराख्यांनी श्वास रोखून धरला होता आणि अखेरकार तिसऱ्या पंचाने सांगितलं की बॅट्समन नॉट आउट आहे. परंतु चांगला बॉल होता, वाकाडण्याजोगी गोलंदाजी. फिरकी गोलंदाज, फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये श्रवण म्हात्रे. एक युवा टॅलेंट आहे. स्ट्राईक रेंजला बॅटिंग मध्ये फलंदाज सय्यार. आडबा बॅटने खेळलेला फटका आणि अखेरकार हाई बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील. या बॉलच्या पाठीमागे 4. दिलासा देणारा आलाय चौकार. मंगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली या खेळाडूने. 2 जीवनदानं मिळाली आणि त्याचा उपद्रव त्यांनी प्रखरतेने दाखवला. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. जीवनदान मिळाल्यानंतर श्रवण म्हात्रे पुन्हा तयार. विकेटच्या शोधामध्ये पुन्हा एकदा लेग ब्रेक. हातभर बॉल बाहेर काढला. बॉल डॉट आलाय. ही खासियत या खेळाडूची. वेगावरती स्वार व्हायचं, बॉल टर्न करायचा, लेग ब्रेक करायचा, आत आणायचा, कधी सरळ टाकायचा, कधी यॉर्कर टाकायचा, कधी कमी गतीचा टाकायचा. श्रवण म्हात्रे
गोलंदाजी मार्गवरती षटकातला आता हा बॉल शेवटचा आहे. शेवटचाही बॉल बाहेर काढलाय. अंपायर कॉल इट्स अ वाईड बॉल. पुन्हा टाकावा लागेल. शरीरापासून बॉल फार दूर गेला म्हणजे खेळण्याच्या आवाक्या बाहेर होता. हो तुम्हाला वाचन करावं लागतं. श्रवण मात्रे यांनी वाचन केलं फलंदाजाचं परंतु बॉल फार बाहेर गेला. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. असे म्हणतात ना की चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ही वाचल्याशिवाय समजत नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे. स्विच हिटचा फटका सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत मंगेश पाटील. किरवली आहे त्यांचं गाव. बॉल सीमारेषा पार. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 42 बिनगडी बाद. निकेश दादा म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये मंगेशसाठी आलेत. तर जरूर त्यांचं देखील मनापासून आभार. आणि कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी आमचे सज्जन शेठ गायकर यांच्याकडनं 1000 रुपये आलेत. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ना बॅक टू क्रिकेट. ओर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. आता नागझरीचे रोशन म्हात्रे ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत परंतु एका बाजूला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. टीम स्वर्गीय भास्कर दादा स्मृती जय दुर्गा रोहिंजन या टीमला हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. अनेक गोलंदाजांनी संधी उपलब्ध करून दिली परंतु क्षेत्ररक्षकांना कॅचेस पकडता आल्या नाहीत. बॅटिंग आणि बॉलिंग आपल्या हातामध्ये नसते परंतु क्षेत्ररक्षण हे आपल्या हातामध्ये असतं. त्यामुळे 11 खेळाडूंना सांघिक खेळ हा चांगला करावा लागतो आणि या मॅचमध्ये करावा लागेल. पाठीमागे 3 ओव्हरमध्ये घडलं काय याचा विचार करून आता चालणार नाही आणि इथून पुढे 2 ओव्हरमध्ये चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. बॉलर तयार रोशन म्हात्रे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलने घेतली भरारी आणि मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील मोकाशी यांचा फटका आहे भारी. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. षटकार. मैदानाच्या आतमध्ये आता एका बाजूला आक्रमण केले स्वप्नील मोकाशी. हे आता पार्टी जॉईन करतात. ज्या प्रकारची बॅटिंग मंगेश पाटील यांनी केली. एंड बदलला. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॉल डॉट आलेला आहे. ओव्हर द विकेट राऊंड द विकेट तुम्ही गोलंदाजी करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही ओव्हर द विकेट येता त्यावेळेस तुम्हाला नॅचरल मुवमेंट प्राप्त होते. राऊंड द विकेट ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेस तुम्ही विथ द अँगल गोलंदाजी करता. एंड बदललाय. ओव्हर द विकेट चांगला बॉल डॉट. याही बॉलवरती प्रहार लॉंग ऑनला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी षटकार.
क्या बात आहे, क्या बात आहे. डीजे मास्टर अप्रतिम संगीताची उधळण. या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम तेही करतायत, परंतु एका बाजूला पहा, जीवन असो किंवा क्रिकेट, जीवनदान किती महागडं आहे आणि हे मैदानाच्या आतमध्ये प्रखरतेने या दोन खेळाडूंनी दाखवलेलं आहे. एका बाजूला आता पुन्हा एकदा आक्रमण केलेलं आहे रोशन म्हात्रे यांच्या विरुद्ध. कमबॅक करावं लागेल. ओहो, उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल, हा बॉल वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. पहा, मेहनत अशी करायची ना की यशाने हा धिंगाणाच घातला पाहिजे आणि इथे तुम्हाला मेहनत करावी लागेल. जिद्द, चिकाटी, प्रयत्नांची पराकाष्ठा, संघर्ष तुम्हाला हा पराकोटीचाच करावा लागतो आणि आज महत्वाकांक्षी बनावं लागेल. महत्वाची मॅच आहे. बॉलर तयार, रोशन म्हात्रे, नागझरी. खोलवर टप्प्याचा बॉल, दिशा दिली आहे, ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत, सिंगलवरती समाधान मानावं लागेल. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे. टीमची टोटल धावसंख्या 58 धावा, 57 माफ करा, 57 धावा धावफलकावरती आहेत आणि षटकातले किती बॉल बाकी आहेत? तर 2 बॉल बाकी आहेत. स्ट्रायकर एंडला कोण आहे? तर किरवलीचे मंगेश पाटील, ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. वैयक्तिक त्यांनी बनवलेले आहेत. 36 धावा, अर्धशतकाची चावल लागली असेल आज. खोदून काढला हा बॉल, यॉर्कर होता, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. समोरच्या बाजूला खेळाडू आहेत, साईड स्क्रीनच्या अगदी समोर खेळलेला फटका. 2 धावा मिळतील. 38 वरती बॅटिंग करतात आणि षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. 16 गाव प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान थरार. आल्या तमाम क्रीडाप्रेमींचं आपण स्वागत करूया आणि शेवटच्या बॉलची रंगत पाहूया. एका बाजूला रोशन म्हात्रे पुन्हा तयार, एका बाजूला किरवलीचे मंगेश पाटील. ओहो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉलने गॅप शोधलाय परंतु खेळाडू आहे डीपला. सिंगल मिळेल या बॉलच्या पाठीमागे. षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना नरेश शेठ म्हात्रे, 11 खुटारी या टीमने बनवल्या धावा 60 बिनगडी बाद. फिरकी गोलंदाज श्रवण म्हात्रे यांना पुन्हा एकदा बोलवण्यात आलेलं आहे, कारण या अगोदर ओव्हर नंबर 3 मध्ये चमकदार कामगिरी केली होती. आता एका बाजूला श्रवण म्हात्रे पुन्हा तयार होतील. श्रवण म्हात्रे येणारे यांचे जे बॉल आहेत ना ते प्रश्नरूपी आहेत आणि आज प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. 39 वरती बॅटिंग करतायत किरवली गावचे आणि संधी पुन्हा एकदा श्रवणसाठी मेडन ओव्हर 10,000 रुपये. आमचे जयदास शेठ म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक 5,000 आणि संदेश शेठ म्हात्रे यांच्याकडनं देखील 3,000. परंतु पहिल्याच बॉलवरती प्रहार झालाय. मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने केलेला प्रहार, बॉल चालाय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार. वरती बॅटिंग करतायत मंगेश पाटील किरवली गावचे. एका बाजूला श्रवण म्हात्रे, फिरकीची जादू एका बाजूला दणदणीत फटक्याचा दानपट्टा. याच्यातलं बॅटल. शेवटचे 5 बॉल. याही बॉलवरती प्रहार केलाय, लांबी कमी पडली आहे, खेळाडू बॉलच्या खाली आणि झेल निसटलेला आहे. 2 धावा याही बॉलच्या पाठीमागे मिळतील. झेल पकडता आलेला नाहीये. दैव देता आणि कर्म घालवतो या प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आली आणि 2 धावा मिळाल्या. 3रं जीवनदान मंगेश पाटील यांना या डावामध्ये मिळालेला आहेत. आपल्या अर्धशतकी खेळीपासून 3 धावा दूर आहेत. एका बाजूला श्रवण म्हात्रे ती महत्वपूर्ण विकेट घेतील का? या मॅचची गोल्डन विकेट. इनसाइड आउट. वाढदिवसाला कापतात केक आणि भाऊचा फटका आहे नंबर 1. एकदा जोरदार टाळ्या. मंगेश पाटील यांनी या क्रिकेट स्पर्धेमधलं 2रं अर्धशतक पूर्ण केलंय. ना थका हुना हिम्मत मैंने हारी है, हौसले है बुलंद क्योंकि आज भी मेरा सफर जारी है.
आणि काय खेळ केले, एकदा जोरदार टाळ्या मंगेश पाटील यांच्या बहारदार खेळासाठी. एवढूशी चूक याला महत्वाची होती. आता स्विचचा फटका, खेळाडू आहे डीप कव्हरला, बॉल अडवतील टाकतील, परंतु एका बाजूला क्षेत्ररक्षण चांगलं करणं फार महत्वाचं होतं. टीम जयदुर्गा रोहिंजन या टीमला पहिल्या डावामध्ये आता बॅटिंग करताना 74 धावा आणि या प्रीमियर लीग मधला सर्वाधिक मोठा स्कोर आज उभा झालेला आहे. 74. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. एका बाजूला श्रवण म्हात्रे फिरकी गोलंदाज, एक युवा टॅलेंट. हो, ही फिरकीची जादू आहे. आणि आता पंचांनी बोट आकाशाकडे केलेला आहे. बॅट्समन एसटी चित स्टंपिंग आउट. प्रणव पाटीलने चांगल्या प्रकारे स्टंपिंग केलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद स्टंपिंग कोणी केली तर भारतीय टीमचे यष्टीरक्षक पूर्व क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी यांच्या नावे हा रेकॉर्ड आहे. 0.09 म्हणजे एका सेकंदामध्ये 1000 मिलीसेकंद आणि त्या 1000 मिलीसेकंदाचा भाग आहे 9वा, म्हणजे 90 मिलीसेकंदामध्ये स्टंपिंग आउट करण्याचा रेकॉर्ड हा महेंद्रसिंग धोनी यांच्या नावी आहे. आपल्या डोळ्याची पापणी जी लावते ना तिला 300 मिलीसेकंदाचा वेळ लागतो, परंतु तिने प्रणव पाटीलने चांगली स्टंपिंग केले. शेवटचे काही बॉल. विक्रम पाटील पुढे निघून आले, पायांचा वापर केला, ऑन ड्राईव्ह केला. खेळाडू आहे तत्परतेने फेक करतील. स्ट्रायकर एंडला 2 धावा मिळालेल्या आहेत. तिसरीचाही प्रयत्न इथे चालवलाय आणि तिसरी धाव पूर्ण होणार नाही, 2च घेऊया. नरेश शेठ मात्र 11 खुटारी या टीमने प्रथम बॅटिंग करताना बनवलेल्या धावा आहेत 76 धावा. 77 धावांचं लक्ष आता सेकंड इनिंग मध्ये स्वर्गीय भास्कर दादा स्मृती जयदुर्गा रोहिंजन या टीमसाठी. दरम्यान आपण पाहतोय आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय उद्योजक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आमचे सज्जन शेठ गायकर माफ करा, या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सज्जन शेठ गायकर यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आमचे राजेंद्र दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करत आहोत. आपण पाहतोय की मागील काही वर्षापासून सातत्यानं आपल्याला अग्री पाऊल पडते पुढे असं म्हणावं लागेल. अशा पद्धतीनं उद्योग क्षेत्रामध्ये देखील आपली माणसं कुठेही कमी नाहीत हे दाखवणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आणि आमच्या सज्जन दादा गायकर यांचा हा शुभ सन्मान, मायाची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सोबत सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण भेट देऊन त्यांचा हा शुभ सन्मान. त्यानंतर आपण पाहतो आमचे सचिन शेठ गायकर ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान ह्या ठिकाणी करण्यात येईल. मी विनंती करतो आमच्या सचिन शेठ गायकर यांना देखील अतिशय दमदार ज्यांची पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते, ते शरीर संपदा त्यांच्याकडे पाहून जरूर लगेचच लक्षात येते आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी उपस्थित आहेत आमचे संचित सर आणि राजा सर, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. जबरदस्त क्रीडा स्पर्धा, प्रथमतः श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ आणि फॉर्च्यून इव्हेंटनं हे शिवधनुष्य उचललंय आणि ते पेळत असताना आपण पाहतोय, कारण की 16 गावच्या संपूर्ण खेळाडूंना एकत्रित करणं, पुरस्कर्ते जमा करणं आणि समवेत अशा पद्धतीचं आयोजन नियोजन करणं आणि युवा टॅलेंटेड खेळाडूंसाठी हे प्लॅटफॉर्म उभं केलं आहे आणि त्या संधीचं सोनं करत असताना संपूर्ण खेळाडू कोणत्याही फलंदाजाने लगातार 2 षटकार ठोकले तर जयवंत शेठ म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राईज, म्हणजे कॅश प्राईज एका बाजूला जो श्रवण मैदानाच्या आतमध्ये येतो त्यानं जर सलग 3 चौकार किंवा 3 षटकार ठोकले तर जयदास शेठ म्हात्रे यांच्याकडनं 5000 रुपये आहेत आणि आमचे संदेश शेठ म्हात्रे यांच्याकडनं देखील 3000 रुपये सलग जर 3 षटकार ठोकले तर आपल्याला पाहायला मिळतील. जर आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी निश्चित आमच्या गायकर ब्रदर्स यांना मनापासून आभार व्यक्त करतोय.
की आपण आला, त्या स्पर्धेची शोभा वाढवली आणि या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचा धनादेश देखील त्यांनी दिला. त्याबद्दल जरूर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी देखील त्यांच्याकडनं 1,000 रुपये आलेत, त्यांचे मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं. मोठं लक्ष, परंतु या खेळपट्टीवरती आज धावा बांधतायत, बरसतायत, म्हणजे मॅचमध्ये मजा येईल. मॅच जशी सुरू होईल ऐकूया आवाज पिसारव्याचे भूमिपुत्र अतुल म्हात्रे यांचा. धन्यवाद साई पाटील सर. तर मॅचच्या दिशेने बोलूया. ते पाहताय वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून केलेलं भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहताय आणि स्पर्धेचे सर्व राजेंद्र दादा म्हात्रे आणि त्यांच्या समेत संपूर्ण टीम तुम्ही पाहता. भावेश म्हात्रे असतील, जयेश म्हात्रे असतील, जितेश असतील, विशाल असतील, निलेश, विनायक, विक्की म्हात्रे आणि जयेश म्हात्रे आणि अजय म्हात्रे, त्यानंतर संपूर्ण चैतन्येश्वर क्रीडा तुम्ही पाहताय चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कुठारी यांच्या माध्यमातून आयोजित केली. ती पाहता वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीगचं शानदार पर्व, पहिलं पर्व आहे, परंतु ज्या प्रकारे टीम आयोजन तुम्ही पाहताय भरपूर चांगलं हे आयोजन तुम्ही पाहताय. स्क्रीन देखील पाहताय. त्यानंतर अगदी संपूर्ण 16 गावातील खेळाडूंना एकत्रित आणलं आणि त्यानंतर ही सोलागाव प्रीमियर लीगचे शानदार पर्व तुम्ही पाहताय. ही संकल्पना राजेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून आयोजित केली स्पर्धा. बक्षिसांची खैरात आपण पाहतोय. श्रवणवरती विशेष प्रेम दाखवलं जाते आमचे सागर म्हात्रे आणि संदेश शांताराम म्हात्रे यांच्याकडनं. परंतु काय घडलंय, पारितोषिक अनाऊन्स करण्या अगोदर विकेट आली की काय, आणखी भलं मोठं पारितोषिक आलं होतं, परंतु मैदान सोडत असताना श्रवणला आपण पाहतोय. तर पहिल्या बॉलवरती आलेली विकेट तुम्ही पाहताय सागर पाटीलसाठी. पॉलिंग ट्रॅकवरती आली आणि पहिल्याच बॉलवरती महत्त्वाची विकेट श्रवण म्हात्रेची त्याने पटकावली आहे. टार्गेट आहे 77चा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम तुम्ही पाहताय अर्थातच स्वर्गीय भास्करदादा स्मृती जयदुर्गा रोंजन संघाला. आणि सुरुवात थोडीशी ढगमगत झाली आहे, कारण की आलेल्या पहिल्या बॉलवरती विकेट, अस्किंग रन रेट, पट्टी षटकामागे तुम्हाला 15.4च्या सरासरी धावसंख्या उभारायच्या. टार्गेट जरूर मोठ्या, परंतु प्रति षटकामागे तुम्हाला किती बनवायच्या त्या इक्वेशन तुम्हाला चालायचं आहे, कारण कॅल्क्युलेशन क्रिकेट आता खेळायचं आहे. अगदी खोलात टाकला चेंडू होता. नवीन फलंदाज प्रतीक पाटील आले. 10 देखील सिद्धी करवले गावाचा एक अपकमिंग यंग टॅलेंट आहे. आणि त्यानंतर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट, त्यांचा आत्ताचा बॉल अगदी खोलात टाकला चेंडू होता. एक धाव या बॉलवरती आले. प्रति षटकामागे जवळजवळ 16ची सरासरी राखायची आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेटचं केलायचं आहे. स्वर्गीय भास्करदास स्मृती जयदुर्गा रोंजन संघा टार्गेट मोठ्या, टार्गेटकडे पाहू नका, प्रति षटकामध्ये तुम्हाला किती बनवायच्या त्या इक्वेशन त्या कॅल्क्युलेशननं क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे या सेकंड दुसऱ्या डावामध्ये. चांगला फटका तुम्ही पाहता, अगदी डीप पॉईंटच्या वरनं चेंडू सरळ निघून जातो बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिला संघर्षमय चौकार येत असताना तुम्ही पाहताय प्रणव पाटीलच्या बॅटमधनं. दोन षटकं या दुसऱ्या डावामध्ये अत्यंत महत्त्वाची असतील, कारण की पाठलाग करताना सुरुवात कशी होते, पॉवर प्ले तुमचा कसा आहे याकडे लक्ष केंद्रित असेल. परंतु चौकार आला टीमची टोटल धावसंख्या 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेचला चेंडू ऑन साईडला. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट शतर्षक प्रयत्न करतायत, चेंडू मागे धावतायत. चेंडूला आडव्यामध्ये यश आलं. 2 धाव झाले. तिसरी धाव प्रणव पाटीलनं नकार दिलाय. त्यापैकी थोडीशी लेझी आली होती, परंतु शतर्षकाचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या मोमेंटला चेंडू त्याने अडवला अगदी सीमा लगत. तोपर्यंत ह्या 2 धावा येत आहेत. टीमची टोटल धावसंख्या एकूण जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. अस्किंग रन रेट 15.40च्या सरासरी धावसंख्या उभारायची आहेत. जवळजवळ 16 पूर्णांकाची सरासरी राखायच्या. त्या अनुषंगाने आत्तापर्यंत पहिल्या षटकातील एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ संपन्न एकूण धावा लागल्यात त्या 7 धावा. म्हणजे एखादा मोठा फटका अत्यंत गरजेचा आहे. या 2 बॉलवरती एक मोठा हिट प्रणव पाटीलला केसायचा आहे. अस्किंग रन रेट प्रति षटकामागे ते आपल्याला पाठलाग करायचा असेल. पॅडवरती चेंडू आदळला आहे, परंतु पंत सांगतात अगदी पिचिंग जी झाली आहे ती लेग स्ट्रिकच्या बाहेर झालं आहे.
पंच इशारा तेच करतात लेग पायचा, कारण की पिचिंग आउटसाइड लेग स्टंप होती आणि त्यानंतर तेच पंच दर्शवत आहेत. अनुभव भरपूर आहे पंचांकडे, बऱ्याचशा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केलं जातं. अचूक निर्णय देणं ही खासियत आहे. तुम्ही 2 पंच आता मात्र तैनात आहेत. मनोजजी पवार सर, त्यानंतर अरविंदजी म्हात्रे सर, एजे, हे 2 पंच आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. परंतु चांगली अंपायरिंग करत असताना तुम्ही पाहताय. शेवटचा बॉल पहिल्या पॉवर प्ले षटकातील, हा देखील खोलात टाकला अगदी यॉर्कर, त्याला खोदून काढल्या चिवड्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड केला जातो आहे. धाव मिळेल फक्त एकेरी. शेवटच्या बॉलवरती आली 1 धाव आणि पहिल्यावर पूर्ण डॉमिनेट केलं आहे. परंतु सागर पाटील टीम स्वर्गीय भास्करदास मोदी जयदुर्गा रोहनजन सांगायला, कारण की पाहिलं गेलं पहिल्या ओव्हरमध्ये बनवलं एकंदर धावसंख्या 9 आणि एक विकेट आली महत्त्वाची श्रवण मात्रेची पहिल्याच बॉलवरती, त्यामुळे तोच प्रेशर दबाव निर्माण झाला आता मात्र या टीमवरती. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर डॉमिनेट केलं आहे बॉलिंग करत असताना गोलंदाज सागर पाटीलनं. चला जास्त टीम मीटिंग नको, सूचना सातत्यानं पंच देखील करतायत आणि आता गती प्रदान करायच्या आहे. आज थोडासा डिले झाला आहे, कारण की आपण काल पाहिलं होतं 12पर्यंत शेड्यूल पूर्ण झाला होता, परंतु यानंतर अजूनही एक मॅच इथनं प्रलंबित आहे. ती मॅच डिसाईड करेल की कोणता संघ सुपर 6मध्ये दाखल होईल. तर एका बाजूला साहिल म्हात्रे जो इन ॲक्शनमध्ये सध्या फिल्डिंग करतोय आणि त्यांच्यासाठी आमचे सागर शेट्ट म्हात्रे आणि साथीनं संदेश शेट्ट शांताराम म्हात्रे यांच्याकडनं जर झेल त्यांनी पकडली तर 2100 रुपयाचं कॅश प्राईज, म्हणजे देणारे आता देण्यासाठी आलेत, परंतु आता कोणताही खेळाडू घेण्याचं काम करत नाही असं म्हणावं लागेल. म्हणजे ATM खुला आहे, परंतु आता साहिल जर त्यांना झेल टिपला तर 2100 रुपये आमचे सागर म्हात्रे आणि संदेश शेट्ट म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकंदरीत धावा 9. षटक क्रमांक 2 मंगेश पाटील आलाय, संघनायक आहेत, परंतु 2 मॅचमध्ये भरपूर त्याला मार बसला होता. ह्याही मॅचमध्ये सुरुवात दमदार झाली. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल अगदी सीमालगत आणवला जातो. काय फिल्डिंगचा दर्जा ठिकाणी दाखवला जातो आहे. 1 धाव आपल्या संघासाठी वाचवली जाते. क्षेत्ररक्षकाचं कौतुक, कारण की अगदी डीप कव्हरला ते उभे होते, त्यानंतर अगदी धाव द्यायचं डीप पॉईंटला, हे सर्व काही डिस्टन्स कव्हर करत असताना अगदी योग्य तर चिवडा अडवलं आणि 1 धाव आपल्या टीमसाठी सेव्ह केली आहे. डिफेंड केले खरं तर म्हणावं लागेल, कारण की क्रिकेटमध्ये एक धाव महत्त्वाची असते. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या डावामध्ये बॉलिंग करत असता त्यावेळेस तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं हे देखील गरजेचं असतं. 3 धावा आल्या. हा बॉल पुन्हा एकदा अगदी फटका खेळण्याच्या नियंत्रणामध्ये नव्हता, परंतु अगदी चेंडू सरळ स्ट्रेट ऑन दी ग्राउंड, स्ट्रेटचा फटका तुम्ही पाहता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सरळ निघून जातो आहे. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह आलाय प्रणव पाटीलच्या बॅटमधनं हा चौकार. चेंडू भरपूर चांगला होता, परंतु पॉवर प्ले सुरू आहे, त्यामुळे फिल्डिंगचं डिस्ट्रिक्शन सुरू आहे. त्या अडुशांगण थोडासा मी महिन्यात फायदा मिळतो, बेनिफिट मिळतो. प्रणव पाटील हा चौकार आला आहे. धावसंख्या 16 या आकड्यावरती. ही सरासरी खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये येणं गरजेचं होतं, परंतु अगदी 8 बॉलचा वेळ लागला आहे 16 धावसंख्या बनवण्यासाठी. टीम तुम्ही पाहताय जयदुर्गा रोंजन सांगाल पुन्हा एक चांगला फटका तुम्ही स्लॅश करत असताना इनसाइड आउटच्या माध्यमातून अगदी क्लासिकल स्ट्रोक, सरळ डीप पॉईंट बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठोपाठचा हा दुसरा चौकार. दोन संघनायकाचं बॅटल, जो कॅप्टनचं बॅटल रंगलं. एका बाजूला बॉलिंग करतोय मंगेश पाटील जे कर्णधार आहेत, अर्थातच नरेश शेठ म्हात्रे कुटारी या संघाचे. त्यानंतर एका बाजूला तुम्ही पाहताय प्रणव पाटील ते बॅटिंग करतायत, ते कर्णधार आहेत स्वर्गीय भास्करदास मोदी जयदुर्गा रोंजन संघाचे. आणि आत्तापर्यंत बॅटल भारी राहिलंय. तर प्रणव पाटील डान्सिंग डाऊन द विकेट, उत्तर तर दिलं, जेलला कॅरी केलं जाईल का विक्रम पाटील, चूक घडत नाहीये आणि मोठी विकेट. मॅचची मोमेंटम ही गोल्डन विकेट तुम्ही पाहताय प्रणव पाटीलची आली आणि ते पटकावली आहे. मंगेश पाटीलनं 5च्या 2 बॉल 2 चौकार जरी आले असले तरी मंगेश पाटील सांगतोय हम भी किसी से कम नहीं, आणि लगेचच प्रत्युत्तर दिलंय. विकेट मिळवले प्रणव पाटीलची. विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर होत असताना दाफलकर धाबा आहेत त्या 20 या आकड्यावरती.
तर तुम्ही पाहतायत अगदी 2 महत्त्वाचे विकेट गेले त्या ठिकाणी टार्गेट मोठे आहेत. प्रणव पाटीलची बॅट ह्या मॅचमध्ये बोलणं गरजेचं होतं, कारण की डू ऑर डाय मॅच आहे. जिंकणं हे दोन्ही संघासाठी अगदी इम्पॉर्टंट आहे आणि ते करत असताना आत्तापर्यंत मैंने कुठं काय होईना मजबूत स्थितीमध्ये आहे किंवा नरेश शेट मात्र येऊन कुठारी संघ, कारण की विकेट आले आहेत 2 आणि धावसंख्या देखील कमी खर्च केले आहेत. हा बॉल स्लॉटमध्ये होता, फुल्लर लेन डिलिव्हरी, चोख प्रत्युत्तर प्रथमेश कोपरकर ठोकतोय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर आला एक ब्रँडेड स्ट्रोक प्रथमेश कोपरकरच्या बॅटमधनं षटकार. वरती एकूण धावा 26-26 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 आल्या होत्या, परंतु ह्या षटकामध्ये धावसंख्या येत आहेत मंगेश पाटीलच्या गोलंदाजीच्या विरोधात, कारण की विकेट जरूर आली. प्रणव पाटीलची देखील धावसंख्या देखील भरपूर खर्च केले या षटकामध्ये. पाहिलं गेलं तर बॉलिंग करत असताना मंगेश पाटीलच्या माध्यमातून या बॉलवर जर मोठा ठरला ना जो आस्किंग रन रेट आहे त्यामध्ये यशस्वी होईल टीम स्वर्गीय भास्कर दादा 11 जय दुर्गा रोंजन संघ. दरम्यानचा बॉल लेग स्ट्रिक सोडतोय, पण इशारा करतायत इट्स अ बॅट बॉल. दिशेवरती नियंत्रण नाही, अतिरिक्त गती प्राप्त करायची होती. या बॉलमध्ये यॉर्कर टाकायचा होता 3 स्टंपच्या मध्ये, परंतु अगदी लेग स्टिक मिक्स केलं आणि पण तेच सांगतायत लाईन चुकीची आहे, दिशा खराब आहे आणि वाईट बॉल या ठिकाणी आलाय. एकूण धावसंख्या पुढे जात असताना 27 या आकड्यावरती 27. आता मात्र धावगती चांगली उभारली गेली आहे मंगेश पाटीलच्या अगेन्स्ट. प्रतिहल्ला अटॅक तुम्ही पाहताय, फिंगर रोल केली या बॉलवरती. शेवटच्या बॉलवर चेंडूची लाईन मागे टीममध्ये आली होती, मिसफील्ड त्या ठिकाणी झाली आहे, चकवा दिलाय, चूक घडली आहे क्षेत्ररक्षकाकडनं सागर पाटीलकडनं. या चुकीचा मी म्हणून कुठे काय फायदा होतोय की काय जयदुर्गा रोंजन संघाला, कारण की धावफलकावरती धावा एकंदरीत लागल्या गेल्यात 31. जे आस्किंग रन होतं 15.40 सरासरी धावसंख्या उभं राहायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये जरी अपयश आलं तरी देखील दुसऱ्या षटकामध्ये ते यश प्राप्त केलं, कारण की मंगेश पाटील या षटकामध्ये एकूण धावा आल्या त्या 22 आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. एकूण धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 31 या आकड्यावरती. शेवटच्या बॉलवरती घडली चूक. ज्या प्रकारे टीम पाहताय आयोजन केलंय, कारण की 16 गाव एकत्रित आणणं, त्यानंतर सर्व संपूर्ण टीम मॅनेजमेंट, कारण की आपण पाहतो जेव्हा एका गावाचं आयोजन असतं त्यांना देखील कधी कधी घाम फुटतं, परंतु ज्या प्रकारे राजेंद्र मात्रे यांनी केलेलं धाडस 16 गावांना एकत्रित केलं, 16 गावाच्या खेळाडूंना एकत्रित आणलं आणि त्यानंतर ही प्रीमियर लीग तुम्ही पाहताय वार्ड नंबर 1 अर्थातच 16 गाव प्रीमियर लीग. 16 गावांना एकत्रित आणणं खायचं काम नाही आहे, परंतु ते काम करून दाखवलं. एक दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहताय 16 गाव प्रीमियर लीगचे तिसरी रात्र डे नाईट फॉर्मॅटची खरं तर कौतुक करायला पाहिजे फॉर्च्युन इव्हेंटचे सर्व राजेंद्र मात्रे यांचं. हा बॉल पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं गॅप शॉट सिलेक्शन इनसाइड आउटच्या माध्यमातून काय फटका, टायमिंग अचूक होते या फटकामध्ये. दर्जेदार स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा षटकार. का केसलाय ना जबरदस्त. 17 बॉल 42 धावसंख्येचं समीकरण आहे. ऑन साईडला फ्लिक करत असं चांगला स्ट्रोक, यामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, दूर राहिले, प्रयत्न चांगले होते, चूक घडली. पुन्हा एकदा हालाय षटकानंतरचा चौकार, फलंदाज प्रतीक पाटीलच्या बॅटमधनं. समीकरण बदलते. चेंडू शिल्लक आहे 16 मध्ये बनाबायचे 38. पहिल्या बॉल षटकार आला होता त्यामुळे 36 धावसंख्येचे समीकरण आहे. 16 बॉल शिल्लक आहेत.
हा बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा होता. बिग अपील पंचाकडे केली आहे. पंचांवरती दबाव निर्माण करायचा आहे. पंच तटस्थ आहेत. त्यासाठी राहुल आम्ही जेव्हा बॉल डिलिव्हर करतो तेव्हा आम्ही नेहमी शांत असतो, कारण की पंचांना देखील एक्झॅक्ट केलं पाहिजे की काय घडतंय. आणि त्यानंतर पाहिलं की संपूर्ण खेळाडूंची अपील. चला, पंचांचा डिसिजन शेवटचा असेल. आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय, त्यामुळे कोणत्याही पंचावर दबाव टाकू नका. अगदी सर्व खेळाडू एकच आले होते, कारण की ज्या प्रकारे बॅटिंग करतो प्रत्येक नॉट आउट सुरुवातीला डिसिजन होता पंचा, तो डिसिजन आत्तापर्यंत कायम आहे, कारण काही आवाज देखील आला नव्हता कदाचित. आणि तेच पंच तटस्थ आहेत. डॉट बॉल आलाय, त्यामुळे समीकरण आता तुम्ही पाहता 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉलमध्ये अद्याप 36 धावसंख्येची गरज आहे. मॅच बनवू शकते, कारण की प्रत्येक पाटीलच्या ह्या अंगामध्ये त्याच्या नावावरती एक बाईक राहिली आहे, तो देखील बायकर बाण आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे. मॅचला कधीही तो टर्न करू शकतो. 15 बॉल 36, कारण की मंगेश अगदी पहिल्या बॉल षटकार आला होता, त्यानंतर चौकार, त्यामुळे 15 बॉल 36 धावसंख्येची अद्याप गरज आहे. डॉट बॉल तर आलाय. कल्पेश कमबॅक करतो या मॅचमध्ये. पुन्हा एकदा दूरदर्शनाचा फटका फसलाय. ट्रॅप एक मी म्हणेन कुठे खवयना जालं आखलं होतं, त्या जाल्यामध्ये फसलाय. अगदी जर चिव सोडून दिला असता ना तर वाईट देखील मिळाला असतं, परंतु मोठा फटक्याचा मोह आवडता आला नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हर पूर्ण खाली होतं, त्या गॅपमध्ये फटका खेळायचा होता, परंतु सरळ मिड ऑफला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन बसतोय पण प्रतीक पाटील. हा देखील आशिषची किरण या ठिकाणी बाद होतोय. मोठा धक्का बसतोय पुन्हा एकदा जयदुर्गा रंजन संघाला. दाफलकावरती धावा आहे, एकंदर तुम्ही पाहताय त्या लागल्या गेल्यात. 41 आकड्यावरती तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये एक षटकार एक चौका ठोकला होता ना, त्याच्या विरोधात या ठिकाणी कल्पेश सर देखील कमबॅक केलं. तो सांगतोय पहिल्या 2 ओव्हरमध्ये काय घडलं काही हरकत नाहीये, मीही देखील कमबॅक करू शकतो. या षटकामध्ये ते सांगत असताना प्रत्युत्तर चोख दिलाय. आलाय विकेट. मी पाहतो नवीन फलंदाज मैदानावरती रोशन बात्रे, नागझरी संघाचा खेळाडू, परंतु संघ अडचणीमध्ये आहे. चेंडू शिल्लक आहेत 14 आणि 14 चेंडूमध्ये बनवायचे आहेत त्या 36 धावा. कल्पेश तरे कमबॅक करतोय. हा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट द्यायचा फटका दिला पाहिजे. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून सरळ निघून जातोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या ठोकलाय चौकार. रोशन मात्रेनं च्या बॅटमध्ये येतोय चौकार.
टीम नरेश शेठ पाटील कुठारी संघ लगेचच फिल्डिंगची रचना आपण करा. आता 12 बॉल 30 धावसंख्येचं समीकरण आहे. आता अस्किंग रन जर पाहिले ना आपण ज्या प्रकारे प्रति षटकामागे 15 जर राखायची होती जेव्हा सामना सुरू झाला दुसऱ्या डावाला सुरुवात झाली होती त्यावेळेस अस्किंग रन प्रति षटकामागे 15.4च्या सरीनं धावसंख्या उभारायच्या होत्या. ती सरासरी आत्तापर्यंत कायम ठेवली आहे कारण की आता अस्किंग रन तुम्ही पाहताय 15.00 अशी सरासरी येऊन ठेवली आहे कारण की 12 बॉल 30 बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आला गोलंदाज सागर पाटील याने पहिले षटक अतिशय चांगलं हातलं होतं पॉवर प्लेचं. त्याला अजूनही बाकी ठेवलं होतं कारण त्याला माहीत आहे येणारं षटक भरपूर काही सांगून झाले आहे मॅचमध्ये. निर्णायक षटक आहे कारण की नाही म्हटलं 5 षटकांची मॅच त्यामध्ये 4थं षटक अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ते 4थं षटक सागर पाटीलच्या हातामध्ये दिलं आहे. 12 बॉल 30 धावसंख्येची गरज सामोरे फलंदाज प्रथमेश कोपरकर त्याच्या पॅटमध्ये एक षटकार चौकार आला. त्याने 2 बॉलचा सामना केला. पुन्हा एकदा ऑन साईडला वळवला वेगाने चेंडू चकवा देतोय की काय क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले. एकदा कमी दुसरा प्रयत्न घातक करू शकेल. ट्रॉफी तर चांगली झाली आहे. तिसऱ्या पंचांकडे सॉफ्ट सिग्नल पंचांचा आऊट आलाय परंतु आता पुन्हा एकदा चेक केलं जाईल. फॉर्च्यून इव्हेंटची माहिती पाहताय तिसरा DRS तुम्ही पाहता डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टम आता चेक केलं जाईल. यस फलंदाज बाद आऊट तो पंचांचा सॉफ्ट सिग्नल होता आणि या ठिकाणी दुसरी धाव घेत असताना भरपूर मागे राहिले प्रथमेश कोपरकर. गरज नव्हती ज्या प्रथमेश कोपरकरनं आल्या एक षटकार चौकार टोकला होता त्याची विकेट मॅचमध्ये गरजेची होती तो बाद होतो आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहता अगदी हे विकेट आली आहे. अगदी तून फलंदाज थोडासा त्यांच्या मनामध्ये होते की दुसरी धाव घ्यायची की नाही कारण की सुरुवातीला थोडासा फंबल झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा कॉल दिला आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज प्रथमेश कोपरकरला परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानावरती येत असताना आर्यन पाटील पेंदर गावाचा हा खेळाडू आहे. आर्यन पाटील येतात आता काहीतरी कॅनमध्ये तर रोशन मात्र कोणत्या रीतीने खेळायचं आहे कारण की मॅच अजून संपली नाही आहे कारण की तुमच्याकडे 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये बनवायचे आहेत. एकंदरीत 29 धावा आता मात्र तुम्ही पाहताय. एकंदरीत 11 बॉलमध्ये 5 षटकार ठोकायचे जर इक्वेशन पाहिलं कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉल म्हटलं की षटकारला काउंट केलं जातं आणि 11 बॉलमध्ये 5 षटकार ठोकायचे आहेत. परंतु गोलंदाज सागर पाटील तितकाच हुशार आहे. सामोरे फलंदाज आर्यन आहेत जो नौका आहे त्याच्यावरती प्रेशर आहे. स्वतःचा फोर्थ चांगला चेंडू अडवला गेला आहे मग ते थोडासा चेंडू खाली पडला आहे की काय तेच सांगतोय. सागर पाटीलचं अचूक लक्ष होतं त्यानंतर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला गॅदर केला आणि त्यानंतर तुम्ही पाहताय हा डॉट चेंडू होता. डॉट बॉल आता मात्र मॅचमध्ये थोडासा दबाव निर्माण करेल. टीम अर्थातच स्वर्गीय भास्करदास मोदी जयदुर्ग रंजन संघावरती दरम्यानचा हा बॉल लेग स्टिक सोडून जाणार चेंडू पंच वाईट घोषित करतायत. आता करायचं काय तर एकंदरीत मी म्हणे एक्स्ट्रा धावसंख्या रोखायची आहे टीम नरेश शेठ मात्रे कुठेतरी संघाला परंतु एका बाजूनं म्हणे मोठ्या फटक्यांची आशा देखील करावी लागेल. मोठे फटके खेचतील का. हा बॉल पुन्हा एकदा ट्रॅप रचलाय आणि त्यामध्ये फसलाय. पुन्हा एकदा मयूरनं झेल टिपलाय मिड ऑफला. दुसऱ्यांदा तुम्ही पाहता अचूक झेल जबरदस्त क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून होत असताना मिड ऑफमध्ये आणखी एक धक्का. आर्यन पाटील मैदान सोडतो. तुम्ही पाहताय सागर पाटीलची गोंदाची पुन्हा एकदा काम करत्या. 4थ्या ओव्हरमध्ये कमी धावसंख्या देखील खर्च करतो त्यानंतर विकेट देखील मिळवतोय. प्रेशर दबाव पुन्हा एकदा जयदुर्गा रोंजन संघावरती. द्यावं लागेल कारण की रोशन मात्र ॲज अ आयकॉन या टीममध्ये केलं त्या अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर समीकरण तुमच्या समोर आलं आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि 28 धावसंख्येचं समीकरण. हा बॉल पुन्हा एकदा ऑनसाला टॉस करत असताना अलॉंग दी कार्पेट डीप विकेटला फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहेत. एकेरी धाव या ठिकाणी घेतली जाते कारण की माहिती आहे तर रोशन मात्र जितके चेंडू जास्त खेळेल ना तेवढा बेनिफिट फायदा असेल कारण की समीकरण तुमच्या समोर येऊन ठेवले. चेंडू शिल्लक आहेत ते एकंदरीत 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये बनवायचे 27 धावा. हे 2 चेंडू ह्या मॅचमध्ये भरपूर काही सांगून जातील. सागर पाटीलचे चेंडू अगदी 3 स्टंपच्या मध्ये होता. शरीरावरती चेंडू आदळलाय. फिंगर रोल केलं या बॉलवरती चेंडू पडल्यानंतर अगदी ती पाहताय बॅटला स्पर्श होत असताना त्यानंतर चेंडू शरीरावरती आदळतो आहे
आणि त्यानंतर पहिला डॉट चेंडू आता मध्ये दबाव निर्माण करतो आहे, सामन्यापासून दूर नेतील त्या अर्थातच बॅटिंग करण्याचा संघ तुम्ही पाहताय स्वर्गीय भास्करदास मोदी जयदुर्गा रोंजन संघाला. लोअर फुल टॉस ऑन साईडला वळवला गेला, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चकवा देतोय की काय, शेवटच्या मोमेंट चेंडू अडवला जातोय. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातनं, कारण की सुरुवातीला चकवा दिला होता, बॅलन्स बिघडला होता, तिसरे धावाचा प्रयत्न होतोय, डायरेक्ट हिट होत नाहीये, काय घडेल, चूक घडली आहे. थ्रो फेकी खराब आली, याचा फायदा लगेच उचलतात. या बॉलवरती 4 ठिकाणी 2 बनल्या होत्या, थ्रो फेकी चुकीची आली, लगेच तिसरी धाव कंप्लीट आणि स्ट्राईक देखील रोशन मात्रेने आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे. आता शेवटचे षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये म्हणजे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये बनवायचे एकंदरीत धावसंख्या 24. ती मॅच जर पहिल्या 2 वरती 2 मोठे हिट जर आले ना तर मॅच बनवू शकते टीम. तुम्ही पाहताय स्वर्गीय भास्करदास मोदी जयदुर्गा रोंजन संघाला, परंतु गोलंदाजाच्या फेरमध्ये हा सामना जास्त आहे, कारण की त्याला फक्त 2 बॉल संघ डिलिव्हर करायचे आहेत आणि फलंदाजाला 6 बॉलमध्ये 4 मोठे हिट खेळायचे आहेत. त्या अनुषंगानं जर प्रोटेक्शन पाहिलं प्रेडिक्शन तर या ठिकाणी हा जो सामना आहे ना तो सामना अर्थातच बॉलिंग करणारा संघ अर्थातच तुम्ही पाहताय नरेश शेट मात्र कुठेतरी संघाच्या बाजूने जास्त झुंकताना तुम्हाला पाहायला मिळेल. पण बॉलिंग ट्रॅकवरती विक्रम पाटील आला आहे, त्यानं अगदी पहिल्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 8 गत असताना फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि सुपर ओव्हरचा सामना त्या ठिकाणी झाला होता. परंतु तोच विक्रम पाटील 6 बॉल 24 देईल का हे देखील पाहण्यासारखं असं. पहिला बॉल फुल टॉस बॅटच्या स्लॉटमध्ये होता, सरळ पाठवल्या प्लॉटमध्ये, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर, फटका तर चांगला आलाय, पहिल्या बॉलवर ठोकलाय षटकार. मुझे पहचानो कहां से आया ठोकायचे होते, पहिल्या तर आलाय, पहिल्याच बॉलवरती आलाय. जे मी प्रेडिक्शन लावलं होतं की पहिले 2 बॉल या मॅचमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते करत असताना पहिलाच बॉल फुल टॉस लॉंग ऑफला क्लिअर केलं. समीकरण 5 बॉल 18 धावसंख्येचे येऊन ठेवलाय. विक्रम पाटील पुन्हा एकदा प्रेशराईज होईल, कारण की पहिल्या बॉलवरती मोठा हिट ठोकलाय. सागर मात्रेना नागझरी गावाचा हा खेळाडू आहे आणि चमकताना दिसतोय. पुन्हा एकदा फुल टॉस, याही बॉलवरती मोठा फटका आला असता, परंतु अगदी स्लॉटमध्ये आला नाही. प्रेशराईज झालं. क्षेत्ररक्षक सागर, स्ट्राईक द्यायची होती ठिकाणी सागर मात्रेला, जो फलंदाज हाईट फॅक्टर बॅट्समन रवे, पण तेच सांगतायत की ह्या बॉलमध्ये हाईट फॅक्टर किती होता हा ते चेक केलं जाईल. तर फेअर डिलिव्हरी या बॉलवरती फक्त 2 धावा. समीकरण बद्दल चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 4 आणि 4 मध्ये बनवायचे 16 धावसंख्या. 6 मध्ये फलंदाज रोशन मात्रे आहेत, परंतु काय गडे रोशन मात्र मॅच जिंकून देईल का. अगदी तुम्ही पाहताय त्याच्या बॅटमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार तर आलाय, परंतु 4 बॉल 16 धावसंख्येची गरज. विक्रम पाटीलच्या हातामध्ये भविष्य दिलं. एका साईडला तुम्ही पाहताय फलंदाज रोशन मात्रेच्या हातामध्ये भविष्य. टीम जयदुर्गा रोंजन संघाचं इथून जर रोशन मात्रेंनी मॅच जिंकून दिली ना तर मॅचचा खरा हिरो रोशन मात्रे असेल. मी म्हणे ज्या ठिकाणी संधी मिळाली आहे आणि संधीचं सोनं या ठिकाणी करावं लागेल. एका रात्रीमध्ये चमकायचं असेल एका चांदणीसारखं फलंदाज रोशन मात्रेला, तर या 4 बॉल 16 त्याला बनवावे लागतील. 4 बॉल 16 धावसंख्येत समीकरण. बॉलिंग ट्रॅकवरती विक्रम पाटील सज्ज, कोलाट टाकलाय. यष्टीरक्षक बीट झाले होत्या, धाव तर घेतली जाते, गरज होती का स्ट्राईक. रोशन मात्रेला ठेवणं गरजेचं होतं आणि या ठिकाणी तुम्ही पाहता अगदी धाव मिळेल फक्त 1, परंतु स्ट्राईक देखील रोडमध्ये स्ट्राईकला येतोय फलंदाज. आता मात्र प्रज्योत पाटील. रोशन मात्र स्वतःवरती विश्वास दाखवणं गरजेचं होतं, कारण की त्यानं पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता. आता समीकरण 3 बॉल 15 धावसंख्येचं आलंय. आता मात्र 2 षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे आणि प्रत्येकी बॉलवरती प्रत्याला आता करायचं. एखादा बॉल चांगला डिलिव्हर केला ना विक्रम पाटीलनं तर मॅच बनवू शकते. नरे तुम्ही पाहता अर्थातच
नरेश शेट मात्र कुटारी या संघासाठी फटका तर बसला, हवेमध्ये चेंडू फ्लाय झाला, धाव घेतली जाईल का? एक धाव तर कंप्लीट प्रयत्न करायला पाहिजे होतं. यापूर्वी 3 धाव जर आल्या असताना तर शेवटच्या 2 बॉलवरती 12 धावसंख्येचं समीकरण राहिलं असतं, परंतु धाव घेतल्या फक्त 1. आता मजबूत स्थितीमध्ये आलाय टीम. तुम्ही पाहताय नरेश शेट मात्र 11 कुटारी संघ मैदानावरती, कारण की 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये बनवायचे आहेत एकंदरीत 14 धावा. परंतु अजूनही मॅच संपली नाही. एखादा खराब चेंडू, एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल, मॅचमध्ये पुन्हा एकदा टर्न होऊ शकेल, इंटर होऊ शकेल टीम जयदुर्ग रोंजन संघ. परंतु अशा काय चुकाकडे विक्रम पाटील असं वाटत नाही आहे. त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. त्या अनुभवपणा लावत असताना आत्तापर्यंत त्यानं मॅच बनवली आपल्या संघासाठी. आता करायचं काय? ते येणारे 2 चेंडू फक्त त्याला सबमरीन चांगले डिलिव्हर करायचे आहेत. जरी 2 बॉल 2 षटकार आले तरी देखील मॅच जिंकू शकत नाही आहे बॅटिंग करणार संघ. ती पाहताय जयदुर्ग रोंजन संघ हातामध्ये फिंगर रोल केली या बॉलवरती, अगदी बॅकअप द्या स्लोअर चेंडू कधी कमी केली या चेंडूमध्ये आणि सामन्यावरती पूर्णतः ही पकड निर्माण केली आहे. नरेश शेट मात्र 11 कुटारी संघानं पहिली मॅच आधी चित्त थरारक एक विजय मी म्हणेन विजयाचा समी आला होता आणि अर्थात तो विजय त्यांना विजयापासून मुकले होते. परंतु त्यानंतर पाठोपाठचे 2 मॅचेस अप्रतिम खेळ तुम्ही पाहताय. म्हणतात ना हा बॉल देखील फटका पासला, क्षेत्ररक्षक अगदी जेलपर्यंत आले होते. त्यानंतर जेलमध्ये घेतले जात नाही आहे. फेअर डिलिव्हरी पंच तेच सांगतायत. आणि त्यानंतर तुम्ही पाहताय पंचांकडनं आता मात्र रिव्ह्यू आहे ते चेक जरूर केलं जाईल, कारण की थोडासा डाऊट आहे पंचांना देखील आणि पंचांनी ते रिव्ह्यू घेतलं आहे. चला फेअर डिलिव्हरी अगदी कंपनीपेक्षा भरपूर खाली होता हा चेंडू हाईट बेस पासून. त्यानंतर सामना जिंकला. अभिनंदन टीम पाहताय नरेश शेट मात्र कुटारी संघ. तर पुढची मॅच त्याला क्रिश कोपरकर आपण देखील उपस्थित राहा. टॉस होईल आता 2 टीममध्ये. अर्थातच तुम्ही पाहताय ड्रीम सोल्युशन रोहिंजन ते संघनायक आहेत क्रिश कोपरकर, त्यांच्या विरोधात असेल नरेश शेट मात्र 11 कुटारी संघ. हे संघनायक आहेत, हे कर्णधार आहेत मंगेश पाटील. चला दोन्ही टीमसाठी आपण संघनायकाला विनंती करतो आपण टॉससाठी. आणि सामन्याचा हिरो नो डाऊट या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक आणि तो खेळाडू आहे मंगेश पाटील, मॅन ऑफ द मॅच. या मॅचमध्ये पहिल्यांदा हार मिळाली आणि जो हार त्यांना मिळाली तिथून त्यांनी मोठा धडा शिकलेत आणि पाठोपाठचे 2 विजय तुम्ही पाहताय मंगेश पाटीलने मिळवल्यात. तर मंगेश पाटील आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा. त्यानंतर टॉससाठी देखील यायचं आहे. त्यानंतर क्रिश कोपरकर आपण देखील जॉईन टॉस 2 टीममध्ये ड्रीम सोल्युशन रोहिंजन आणि त्यांच्या विरोधात नरेश शेट मात्र कुटारी संघ. टॉस होईल तर आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, त्या ठिकाणी जुडले जातील साई पाटील सर तुर्बे गावातील. मी वाहतूक संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आमचे हरिश्चंद्र शेट मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक करतात मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन गौरवित करायचं आहे. मंगेश या कॅप्टन देखील आहेत आणि मंगेशसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 500 रुपये आलेत. संघाचे पुरस्कर्ते निकेश म्हात्रे यांच्याकडून आणि जगदीश शंकुनाथ म्हात्रे यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत. 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील मंगेश कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही कामगिरी आपण पाहतोय. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहतोय की जय मल्हार कलेक्शनच्या वतीनं टी शर्ट, त्यानंतर शिवयुवा क्रिकेट संघ सिद्धी करवळे यांच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक आणि चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, हे 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील आपण पाहतोय. वॉल प्लेट जबरदस्त खेळ दी जरूर काही चुका सुरुवातीला घडल्या त्या दुरुस्त करत असताना मात्र सामना जिंकला. लगेच दोन्ही कॅप्टन या टॉस देखील करू. मी विनंती करतो आमच्या कुशिंद्र शेट म्हात्रे यांना की या. सन्माननीय आमचे कुशिंद्र शेट म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करायचा आहे. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच ड्रीम सोल्युशन आणि विरोधात नरेश शेट म्हात्रे 11 खुटारी. टॉस जिंकलाय तो यस ड्रीम सोल्युशन. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करू. 2 सलग मॅचेस जिंकल्यात. नुकतीच त्यांच्या समवेतच 2 सुपर ओव्हर आपल्या झाल्यात. आता पुन्हा त्यांच्याशीच भिडायचं आहे. काय वाटतं आणि कसं वाटतं आणि शेवटचा टप्पा किती महत्त्वाचा असेल? ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. 3री मॅच आहे, मग क्वालिफाय होऊ.
नक्की शुभेच्छा असतील, कारण की आता जास्तीचा वेळ घेत नाही. मंगेश जबरदस्त खेळ झाला. काही चुका प्रतिस्पर्धी संघाकडनं देखील झाल्या, कॅचेस मिळाल्या, परंतु मिळालेली संधी तू साधली आणि अर्धशतक झळकावलंय. परंतु विरोधी संघामध्ये जो फलंदाज खेळतोय किरण म्हात्रे, ह्या ग्राउंडवरती जरूर सातत्यानं तो सराव देखील करतोय. होम ग्राउंड आहे त्याचं. एक 50 मारली आहे आणि एक 50 फक्त काही धावानं त्याची हुकली आहे. तर त्याला कशा पद्धतीने रोखाल? नक्कीच आता शेवटचा सामना आहे, नक्कीच रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की आम्हाला हरवायला देखील त्यांना 2 मॅचेस खेळायला लागल्या होत्या इथे. आता मात्र आम्ही नक्कीच बाजी मारू. आता एक चान्समध्ये जर तुम्हाला तो प्रयत्न पुरा करावा लागेल. परंतु आपला टीम कशा पद्धतीने खेळतो आणि काय म्हणशील संपूर्ण सहकार्यांविषयी आणि किती प्रतिसाद त्यांचा मिळतोय? नक्कीच खूप एफर्ट्स त्यांनी लावले प्रत्येक बॉलरांनी आणि फिल्डरांनी, कारण की माझी गोलंदाजी प्रत्येक शतकामध्ये मी मार खाल्लं, परंतु त्यांनी खूप कमबॅक केलं. टीमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. तर शुभेच्छा असतील मंगेश तुला देखील. तर आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला ड्रीम सोल्युशन रोहिंजनचा संघ आपण पाहतो, ज्या संघाचे पुरस्कर्ते आमचे प्रशांतजी पारवे आणि अक्षय पाटील, आणि ज्या संघाला लीड करतात क्रिश कोपरकर मॅन फ्रॉम पेंदर. तर एका बाजूला नरेश म्हात्रे 11, ज्या संघाचे पुरस्कर्ते आमचे प्रेम म्हात्रे, निकेश दादा म्हात्रे, आणि ज्या संघाला लीड करतात मंगेश पाटील. तर हे घमासान आपल्याला अनुभवायला मिळेल मॅच जशी सुरू होईल. मायक्रोफोनवरती आवाज असेल सिनियर समालोचक जगदीशजी पाटील सरांचा. थँक्यू. तर मी विनंती करतो कुशिंद्र म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आज ज्यांचं उत्तम समालोचन आपण ऐकलं, अतिशय सुंदर समालोचन मराठी भाषेतून आपण पाहतो. आमचे निलेशजी मर्डेकर सर नवी मुंबईवरनं बिलॉंग करतायत. तर अतिशय उत्तम समालोचन, ज्या पद्धतीनं शब्दांकन आपण त्यांचं ऐकत असतो, अतिशय सुंदररित्या, अतिशय भरपूर शब्दकोश ज्यांच्या साठ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. उत्तम समालोचन आज पूर्ण या प्रीमियर लीगमध्ये आजच्या दिवस रात्रीमध्ये त्यांनी केलं, त्याबद्दल जरूर त्यांचे मनापासून आभार या संपूर्ण क्रीडा मंडळाच्या वतीनं. आणि त्यांच्यासाठी जरूर ही शाबासकीची ताप असेल हा त्यांचा सन्मान आपण पाहतो. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान आपण पाहतोय. आज केलेल्या कार्याबद्दलची ही पोचपावती त्यांची आपण पाहतोय. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपला आवाज दिला आणि ही स्पर्धा आणखीन उत्तम करण्याचा प्रयत्न जरूर आपण केला, त्याबद्दल पुनश्च आपले आभार. आणि मॅच जशी सुरू होईल मायक्रोफोनवरती असतील आमचे जगदीश सर पाटील. तर चला लगेच मॅचला देखील सुरुवात करायच्या. महत्त्वाची मॅच ड्रीम सोल्युशन आणि विरोधात नरेश म्हात्रे 11 खुटारी. होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर, होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. बापू किंग खुटारी क्रिकेट संघ आहे हो एक नंबर, बापू किंग खुटारी क्रिकेट संघ आहे एक नंबर. बापू किंग कुटारी क्रिकेट संघ आहे हो एक नंबर, बापू किंग कुटारी क्रिकेट संघ आहे एक नंबर. संदेश म्हात्रे संघाचे मालक लई दिलदार, मनान आहे लई दिलदार, मनान आहे लई दिलदार. तलोजे मजकूरचा कमलाकर पाटील दोस्ती यारीत बाजीगर, दोस्ती यारीत बाजीगर, दोस्ती यारीत बाजीगर. साईल गायकर ऑलराऊंडर संघाचा कर्णधार, संदेश म्हात्रे संघ मालक स्वराज म्हात्रे मॅनेजर. बापू किंग खुटारी क्रिकेट संघ आहे हो एक नंबर,
बापू किंग कुटारी क्रिकेट संघ हाय एक नंबर बापू किंग कुटारी क्रिकेट संघ आहे हो एक नंबर बापू किंग कुटारी क्रिकेट संघ आहे एक नंबर थँक्यू सो मच. चला बॅटर, चला बॅटर, चला आता फिल्डिंग. एकीकडे ड्रीम सोल्युशनचे पुरस्कर्ते प्रशांत शेठ पारवे आणि अक्षय पाटील, दुसरीकडे निकेश शेठ म्हात्रे आणि प्रेम शेठ म्हात्रे यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. प्लेअर नाही. चला फिल्डिंग लावा. आयोजन कमिटीची सूचना येते. बॅटर